नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील आपल्या सर्वांचं गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये स्वागत करते. आजची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज आपण चॅप्टर नंबर 2 नंबर सिस्टम 2 मध्ये पुढचे पॉईंट पाहणार आहोत. काल आपण 6 पॉईंट पार्ट 1 मध्ये 6 पॉईंट पाहिले. आज आपण पार्ट 2 मध्ये पुढचे उरलेले 3 पॉईंट पाहणार आहोत. यामध्ये आहे रोमन नंबर. रोमन नंबरचा टेबल मी तयार केला आहे. रोमन नंबर आपल्याला जर लक्षात ठेवायचे असतील तर याची एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगते. बघा, रोमन नंबरमध्ये कोणकोणते व्हेरिएबल्स वापरतात, लेटर्स कोणते वापरले जातात? आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम इतके वापरले जातात. ठीक आहे. मग 1 ते 10 पर्यंत जे नंबर आहेत ते लक्षातच ठेवायचे. ठीक आहे. 1 साठी आय असतं, 1 फॉर आय फॉर 1, डबल आय फॉर 2, ट्रिपल आय फॉर 3, आय व्ही मीन्स 4, व्ही मीन्स 5. बघा हां, इथं आपल्याकडं नंबर चेंज होतात, पुढची सिरीज चेंज होते. आय, डबल आय, ट्रिपल आय हे इथंपर्यंत असतं. 5 साठी व्ही आहे. ठीक आहे. मग 4 हा 5 पेक्षा -1 आहे, तर आय हाताच्या पाठीमागे लिहितात. ठीक आहे. आणि 6 हा +1, 5 + 1 केल्यानंतर 6 येतो. मग व्हीच्या पुढं आय लिहिलं जातं. 7 व्ही + 2i 7 तयार होतं. व्ही 5 + 2 7, 5 + 3 त्यामुळे व्ही नंतर 3 आय येतं, 3 टाइम्स आय येतं. ठीक आहे. 10 साठी एक्स आहे, तर 9 साठी काय येणार? 10 - 1 9. 1 ची किंमत काय आहे? आय आहे, तर ते एक्सच्या पाठीमागे लिहायचे. 11 मीन्स 10 + 1 11. मग एक्सच्या पुढं जर आय लिहिले तर ते 11 तयार होतात. म्हणजे 10च्या पुढे जर आपण डबल आय लिहिले तर ते 12 तयार होतात. हे जे मी बॉक्स केलेत ना, हे लक्षात ठेवायचे. 4, 5ची व्हॅल्यू, 6ची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. 9, 10ची व्हॅल्यू, त्यानंतर 11 वगैरे तयार होतात. त्यानंतर 40 आणि 50ची व्हॅल्यू. 50 काय आहे? एल आहे. 50 नंतर चेंज होतं, एल येतं. कारण की इथं बघा ट्रिपल एक्स, आय एक्स वगैरे वगैरे तयार होतं, त्यामुळं 50 साठी काय घेतलेलं आहे? एल आहे. आणि मग 40 कसं तयार होणार? 50 - 10 40. मग 10 मायनस केल्यानंतर म्हणजे एलच्या पाठीमागे आपल्याला 10ची व्हॅल्यू लिहायला पाहिजे. 10ची व्हॅल्यू काय आहे? एक्स आहे. म्हणजे एलच्या आधी पाठीमागे आपण एक्स लिहिलं, एक्स एल काय झाला? 40 झाला. मग एक्स एल एक्स काय झाला? 60 झाला. एल डबल एक्स काय झाला? 70 झाला. बरोबर आहे. एल ट्रिपल एक्स काय झाला? 80 झाला. ठीक आहे. पुन्हा ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. ओके. त्यानंतर पहा, 90 आणि 100ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. 100ला पुन्हा चेंज होतं, सी होतं. मग 100 - 10 मीन्स 90. म्हणजे सीच्या पाठीमागे आपण जर एक्स लिहिलं तर ते 90 होतं. एक्स सी ही 90ची व्हॅल्यू आहे. मग सी एक्स काय झाले? 110 झाले, 110 झाले. ठीक आहे. त्यामुळं मी इथं ज्या चेंज झालेले व्हॅल्यू आहेत त्याचे कॉलम तयार केलेत. आपल्याकडं व्हॅल्यू चेंज कुठं होते? 5ची व्हॅल्यू काय आहे? व्ही. व्हीमधून -1 करा. आपल्याला 5 - 1 करायचं आहे. मग व्हीमधून -1 म्हणजे काय? तर व्हीच्या पाठीमागे आय लिहिणं. 5 + 1 6. मग इथं प्लस कसे करायचे रोमनमध्ये? तर ते पुढे लिहायचे. व्ही आय म्हणजे 6 येणार. ठीक आहे. पुन्हा 50ला व्हॅल्यू चेंज होते. 50 म्हणजे एल. 50 - 10 मीन्स 40. 10ची व्हॅल्यू काय आहे? एक्स. एक्स पाठीमागे लिहिणे, एक्स एल म्हणजे 40. मग एल एक्स म्हणजे काय? 60. ठीक आहे. पुन्हा 500ला व्हॅल्यू चेंज होते. 500ची व्हॅल्यू आहे डी. 500 - 100 मीन्स 400. म्हणजे पाठीमागे 100ची व्हॅल्यू लिहायची. सी डी हे 400 झाले. आणि डी सी लिहिलं की काय झालं? ते 600 झालं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही या 2 व्हॅल्यू लक्षात जर ठेवल्यात, अशा 2 2 2 ह्या जर सिरीजने लक्षात ठेवल्यात
तर बघा बरं, त्यानंतर त्याच्या पाठीमागचे आणि त्याच्या पुढचे नंबर आपल्याला तयार करता येतात. आणि कुठं चेंज होते? 10ला चेंज होतं, एक्स येतं. मग 9 काय असणार? 10 - 1 9, मायनस करायचं आहे. चला पाठीमागे एकची व्हॅल्यू काय? आय एक्स. 11 काय आहे? 10 + 1 आहे, म्हणजे एक्सच्या पुढं लिहायचं आहे एक्सची किंमत, एक्स आय. ओके. 100ला चेंज होतं, सी. 100 - 10 मीन्स 90. 10ची व्हॅल्यू आहे एक्स सी म्हणजे 90. 110साठी काय येणार? सी एक्स. ओके. 1000 मीन्स एम. 1000 -100 मीन्स 900. 100 मायनस करायचे आहेत. चला पाठीमागे लिहा. 100ची व्हॅल्यू सी एम म्हणजे 900. ओके. आणि 900 1100 किंवा 1100ची व्हॅल्यू काय होणार? एम सी. ओके. अशा प्रकारे पुन्हा या दोन व्हॅल्यू जर तुम्ही लक्षात ठेवत गेलात तर तुम्ही कोणताही रोमन नंबर हिंदू अरेबिक रोमनमध्ये करू शकता, रोमन नंबर हिंदू अरेबिकमध्ये करू शकता. एवढा मोठा चार्ट लक्षात ठेवायची गरज नाही, तो आपण तयार करू शकतो. यामध्ये जिथं जिथं व्हॅल्यू चेंज होतात, 4 5 9 10 40 50 90 100 900 1000 या व्हॅल्यू लक्षात ठेवल्यानंतर 400 500 या एवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्यामुळं तुम्ही कितीही मोठा नंबर तयार करू शकता. ठीक आहे. त्यामुळं याला मी स्टार करते. या व्हॅल्यूची प्रॅक्टिस करायची, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्यांदा सांगितलं तसं 1 to 10 नंबर लक्षातच ठेवायचे आहेत आणि ते फक्त त्याच्या पुढं लिहित जायचं आहे. 10 + 1 11, 10 + 2 12. मग काय होतं? पुढं लिहायचं आहे म्हणजे एक्सच्या पुढं लिहायचे आहेत आय, प्लस करायचे आहेत तर पुढे लिहायचे आहेत, मायनस करायचे तर पाठीमागे लिहायचे. हे मी ट्रिक्स इथं सांगितलेले नाही. या प्रकारे तुम्ही जर लिहित गेलात, पुन्हा बघा, जर 51 तुम्हाला तयार करायचे असेल आणि जर तुमच्या लक्षात जर 50 असेल, 50 हा एल असतो, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इझिली 51ची व्हॅल्यू तयार करू शकता. 51साठी 50 + 1 म्हणजे एलच्या पुढे आय लिहिण्याची गरज आहे. तुमच्या लक्षात आलं. तुम्हाला जर 97 तयार करायचं असेल, तुम्हाला जर 90ची व्हॅल्यू माहीत असेल, 100ची व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवली, 100 मीन्स सी, 90 म्हणजे 100 - 10 म्हणजे 10ची व्हॅल्यू पाठीमागे लिहायची आहे, एक्स सी 90 तयार होतोय. 97साठी काय होणार? 90ची व्हॅल्यू एक्स सी अँड देन 7ची व्हॅल्यू VII. त्यामुळे या व्हॅल्यू आणि या व्हॅल्यू जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही कोणताही रोमन नंबर इझिली तयार करू शकता किंवा दिलेल्या रोमन नंबरचा तुम्ही हिंदू अरेबिक तयार करू शकता. ठीक आहे. यानंतरचे 2 पॉईंट आहेत आपले. पहा, हिंदू अरेबिक न्यूमरल्स ॲज रोमन न्यूमरल्स. आपल्याला हिंदू अरेबिक नंबर दिलेला असतो आणि आपल्याला रोमन नंबर तयार करायला सांगतात. असे क्वेश्चन येतात. सपोज मी इथं 93 घेतलं, मग याचा हिंदू अरेबिक कसा करायचा? खूप सोपं आहे. 93चा एक्सपान्शन करायचा. 90 + 3 हे आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये शिकलेलो आहोत. 90ची व्हॅल्यू काय असते? 100ची व्हॅल्यू सी असते. 90ची व्हॅल्यू त्याच्या पाठीमागे असल्यामुळे सी असते आणि 3ची व्हॅल्यू III असते. आणि हे एकत्र लिहिलं की आपला हा रोमन न्यूमरल्स तयार झाला. ठीक आहे. पुन्हा एक एक्झाम्पल बघा. सपोज 258 आपल्याला लिहायचे. ओके. 258मध्ये पुन्हा एक्सपान्शन करायचं आहे. 200 + 50 + 8. ओके. 200 काय असतं? 100 काय आहे? सी आहे. 200 मीन्स 100 + 100 म्हणजे सी 2 टाइम्स सी प्लस 50 काय आहे? एल आहे. आणि 8साठी काय असतं? VII. ठीक आहे. हे सगळं पुन्हा एकत्र यायचं. CCL VII. हे डायरेक्ट करणं खूप अवघड जातं, पण जर तुम्ही एक्सपान्शन करून प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू लिहिलीत तर ते एकत्र करणं तुम्हाला सोपं होऊन जातं. आणि अशा प्रकारे तुम्ही हिंदू अरेबिक
ॲज न्यूमरल्स ॲज रोमन न्यूमरल्समध्ये इझिली करू. अशा प्रकारे या चॅप्टरचा आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहोत. रोमन न्यूमरल्स ॲज हिंदू अरेबिक न्यूमरल्स. आपल्याला रोमन नंबर दिलेला असतो आणि आपल्याला याचा हिंदू अरेबिक नंबर तयार करायचा असतो. ठीक आहे. आता आपण हिंदू अरेबिक नंबरचा एक्सपांडेड फॉर्म करताना कुठून कन्सिडर करतो? लेफ्ट टू राईट कन्सिडर करतो. पण रोमन न्यूमरल्स सॉर्ट आउट करताना आपल्याला राईट टू लेफ्ट कन्सिडरेशन करावं लागतं. का? बघा, आपण एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला हे क्लिअर होईल ती गोष्ट. I अंडरलाईन VXXX. ओके, हे आपण सॉर्ट आउट करायचं आहे. याचे व्हॅल्यूज लिहायचे. आणि याची टोटल करायची. याची टोटल होते 10 + 10 + 10 30 + 5 35 + 2 37. ओके. आता यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात. DXLIX. इथं मी एक्स घेतले नाही, एक्सच्या पाठीमध्ये आपल्याला काय दिसतंय? आय दिसतंय, म्हणजे हा नंबर 9 आहे. आलं का लक्षात? आपण जर इकडून केलं तर तुम्ही याला आपल्याला ते कन्सिडरेशन चुकतं आपलं. तेच आपण इकडून केलं की आपल्याला बघा बरं, एक्स मीन्स काय आहे? 10 आहे. पण एक्सच्या पाठीमागे जर आय असेल तर तो 9 असतो. हे मी तुम्हाला पहिल्याच चार्ट सांगतानाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा बघा, एल मीन्स 50, बट एलच्या पाठीमागे एक्स आहे, म्हणजे हा नंबर 40 आहे. ठीक आहे. देन डी. आता लिहा D + XL + IX. त्याची व्हॅल्यू लिहायची. 549 अशी त्याची व्हॅल्यू होईल. इकडून कन्सिडर केल्यामुळे आपले नंबर्स चुकत नाहीत. आपण सॉर्ट आउट करतो, ते ॲक्युरेट करतो. ठीक आहे. अशा प्रकारे नंबर सिस्टम 2 हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. नंबर सिस्टम फर्स्टमध्ये आपण 26 पॉईंट बघितले. नंबर सिस्टम 2मध्ये आपण 9 पॉईंट्स पाहिले. या पॉईंट्सचे पण तुम्ही 50-50 एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करायचे. एक्झाम्पल आपण घ्यायचे आणि आपणच ते सॉर्ट आउट करायचे, आपणच ते सॉल्व करायचे. अशी खूप प्रॅक्टिस करा आणि तुमच्या रेग्युलर मॅथ्सलाही तुम्ही तुमचा रेग्युलर मॅथ्सही तुम्ही ग्रोथ बघू शकता त्याच्यामध्ये. किंवा तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल, स्कॉलरशिप ऑलिम्पियाड वगैरे देत असाल, तरीही तुम्हाला या नोट्सचा खूप फायदा होईल. अशा प्रकारे माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.